नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते. महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट. धुळ्यातील प्रकाश टॉकीज चौकात 15 फूट रुंद खड्डा पडल्याची घटना. खड्ड्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत. गटाराच्या कामानंतर रस्ता दुरुस्त न केल्यानं 15 फूट रुंद खड्डा पडला. नाशिकच्या इगतपुरीतील तिनलकडी पूल ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राला जोडणाऱ्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. हजारो साधक, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. सोलापूरमधील होडगीमधील रस्त्याच्या कामाला स्थगिती. मनपा आणि एमआयडीसीच्या गोंधळामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. वारंवार सूचना देऊनही प्रशासनानं चेंबरचं काम न करताच रस्ता निर्मिती सुरू केली. 16 मुख्य चेंबर लाईन रस्त्याखाली गेल्यानं स्थगिती दिली. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम. प्रवाशांकडून कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची TV9 मराठीनं दाखवली होती बातमी. महाड शहरातील दस्तुरी नाका परिसरात रानडे हॉस्पिटल शेजारील मुख्य रस्त्यावर खड्डे. दररोज हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून त्यांचा प्रवास सुरू. खड्डे बुजवण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोमध्ये 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांनाही त्याचा त्रास. मुंबई गोवा महामार्गावर रायगडच्या लोणेरे उड्डाण पुलावर भला मोठा खड्डा. खड्ड्यातील लोखंडी सळ्या पूर्णपणे बाहेर आल्यानं अपघाताचा धोका वाढला. ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची आणि वाहन चालकांची मागणी. जळगावमधील खड्ड्यांबाबतचा मनसे शहर उपाध्यक्ष ललित शर्मा यांचा व्हिडिओ व्हायरल. आकाशवाणी चौकात खड्डे चुकीच्या पद्धतीनं बुजवले जात असल्याची तक्रार. अहिल्यानगर इथे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक आणि स्थानिकांना खराब रस्त्यांचा त्रास. प्रशासनाकडून रस्त्यांच्या डागडुजीची कोणतीही हालचाल नाही. नंदुरबारच्या सोनार गल्लीतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक, व्यापारी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. बुलढाण्यात एसटी चालकानं रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत घडलेला प्रकार सांगितला. बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे. शाळकरी मुलांची मोठी अडचण. अपघाताची शक्यता. नाशिकच्या मनमाड बस स्थानकाच्या आवारात खड्ड्यांचं साम्राज्य. बस चालक आणि प्रवासी वर्गाला नाहक त्रास. प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावे अशी मागणी. रत्नागिरीच्या कुंभारली घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे आणि खोल खड्डे. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याचं कोटिंग पूर्णपणे निघालं. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढला. नाशिकच्या इगतपुरीत आदिवासी वृद्ध महिलेला झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ. खोदलेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू न शकल्यानं वृद्ध महिलेला झोळीतून नेण्यात आलं. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. ओडगी रस्त्यावरील MSIDCच्या रस्त्याला पालिकेकडून स्थगिती. 26 जोड रस्त्याला अडथळे आल्यानं पालिकेकडून कामाला स्थगिती. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी. भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरातील रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ. खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीनं बुजवले जात नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. नारायणगाव जिल्ह्यातल्या तेरखेडा गावातील अंगणवाडीची अत्यंत दयनीय अवस्था. गळक्या छतामुळे चिमुकल्यांना नाहक त्रास. विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या किचनमध्ये बसून पोषण आहार खाण्याची वेळ. नांदेडच्या हदगावमधील इरापूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत मोठं भगदाड. शाळेची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पावसामुळे हे भगदाड पडल्याची माहिती. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये पर्यटकांच्या जीवाशी खेळ. सीताखाई पॉइंटवर स्टंटबाजीचा थरार. व्हिडिओ व्हायरल. स्टंटबाजांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. 6 ते 7 तारखेनंतर पावसाची तीव्रता राज्यात कमी होणार. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान तज्ज्ञांची माहिती. 2 दिवस पुण्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरचा मुख्य निम्न पातळी बंधारा ओव्हरफ्लो. सुरक्षेचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्यानं बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात पाणी संकट अद्यापही कायम. दमदार पाऊस न झाल्यानं धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक. पिण्याच्या पाण्याची चिंता कायम. नाशिकच्या येवला तालुक्यात अद्याप पाणी टंचाई कायम. 12 गावं आणि 23 वाड्यांना अजूनही 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नैसर्गिक जलस्रोत कोरडे. टँकर सेवेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.
वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 33,024 शेतकऱ्यांचा समावेश। यादीतील 18,312 ई-केवायसी पूर्ण, 14,715 ई-केवायसी प्रलंबित। आधार, कर्जमाफी रक्कम, मयत अशा प्रकरणांच्या अनुषंगाने 78 तक्रारी। शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। विदर्भ आणि मराठवाड्यात महाबीज महामंडळाविरोधात 844हून अधिक तक्रारी। सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अंतर्गत चौकशी सुरू। त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा। गडचिरोलीच्या पेनला या गावात 50 वर्षांपासून गावकऱ्यांच्या वन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या। 85 वर्ष आधी वसलेल्या गावात घरपट्टेच न मिळाल्यानं नागरिकांना मनस्ताप। पालघरच्या सफाळेजवळील प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध। दांडी, उसरणी, मथारणी परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखलं। परवानगी नसताना सर्वे सुरू केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी प्रस्तावाला विरोध। लातूरमध्ये आयएमए संघटनेकडून वैद्यकीय सेवा 24 तास बंद ठेवत निषेध। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 250 निवासी डॉक्टर संपावर। बीएचएमएस डॉक्टरांचं सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा संप। भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचं आंदोलन। पालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात आयुक्तांच्या कार्यालयाला कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं।